भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने दावा किया है कि महाराष्ट्र में भाजपा नंबर 1 पार्टी बनने जा रही है। महानगर पालिका के बाद जिला परिषदों में भी भाजपा अध्यक्ष होंगे। ग्रामीण जनता ने डबल इंजन सरकार को समर्थन दिया है। पुणे का जनादेश महायुति की जीत है और उमरखेड मामले में देशद्रोही की सख्त कार्रवाई होनी चाहिए, ऐसा बावनकुले ने कहा। यापूर्वी आम्ही आपणास बोलताना सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये क्रमांक 1 चा पक्ष असेल। महानगरपालिका नगरपालिका जसं आम्ही 51% वर आमचे नगरसेवक निवडून आले। आज जवळपास महायुतीच्या 25 महानगरपालिकेवर भाजपचे महापौर होत आहे। जवळपास 150च्या वर नगरपालिकामध्ये महायुतीचे नगराध्यक्ष झाले। आता जिल्हा परिषद मध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील। अनेक मोठे यश भाजपला मिळालं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या अत्यंत मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढली। देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही लढली। आमच्या अध्यक्षांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं आणि माननीय पंतप्रधान मोदींचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, डबल इंजिन सरकारच आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलो आणि जिल्हा परिषदेच्या विकासाचा आम्ही एक नवा संकल्प केला। विकसित महाराष्ट्रासोबत विकसित ग्रामीण महाराष्ट्र आणि डबल इंजिन सरकार याच्या माध्यमातून होणारी कामे 100% आहे। जेव्हा आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला गेलो तेव्हा ग्रामीण जनता सुद्धा डबल इंजिन सरकार आणि मोदीच्या सरकारच्या, केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना हे आम्ही मांडल्या आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक मोठं यश मिळालं आहे। नाही, पुण्यामध्ये तर आधीच त्या ठिकाणी माननीय अजितदादा यांच्या पाठीशी दिलेलं आहेत, पण ठीक आहे, आता त्यांनी त्या ठिकाणी जिल्ह्याने जे मत दिलेलं आहे आणि अजितदादांनी जरी मत दिलं तरी महायुतीला मत दिलं आहे। त्यामुळं महायुती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे। काही अजितदादाचे अध्यक्ष बसतील, काही एकनाथ शिंदेजीचे त्या ठिकाणी शिवसेनेचे असेल, रत्नागिरी वगैरे त्या ठिकाणी दिसत आहे आणि त्यामुळं ज्या ठिकाणी एकनाथजी असतील ते एकनाथजी, अजितदादाचे पक्षाचे असतील तर ते अजितदादा आणि काही ठिकाणी भाजपा, म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी भाजपा, असं महायुतीच त्या ठिकाणी महाराष्ट्रात दिसेल। नाही, महाविकास आघाडी नेमकी खाली गेलेली आहे कारण त्यांच्या भूमिका चुकतायत। टीका टिप्पणी करण्याच्या भूमिकेने आता महाराष्ट्र मत देत नाही, महाराष्ट्र विकासाला मतदान करतं। त्यामुळे टीका टिप्पणीवर काही मतदान मिळणार नाही, निगेटिव्ह बोलून मतदान मिळणार नाही आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचा प्रचार हा निगेटिव्ह टीका टिप्पणी, व्यक्तिगत टीका टिप्पणीवर आधारित होता। त्यामुळं जनतेने त्यांना नाकारलाय। शरद पवार साहेबही त्या ठिकाणी महाविकास आघाडीला मार्गदर्शन करण्यामध्ये मला वाटतं कमी पडले आणि केले असेल तरी मला वाटतं जे काही निकाल आहे ते निकाल अत्यंत चुकीचे आहे, म्हणजे अत्यंत वाईट आलेले आहेत महाविकास आघाडीला। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। काँग्रेस पार्टीच्या नेमक्या भूमिका चुकत आल्या आहेत आणि काँग्रेस पार्टीच्या भूमिका या निगेटिव्हिटीच्या आहेत। त्यांनी पॉझिटिव्ह प्रचार केला पाहिजे होता, विकासाच्या त्या ठिकाणी योजना मांडायला पाहिजे होत्या आणि काँग्रेसची स्थिती देशामध्ये वाईट आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसची परिस्थिती वाईट आहे कारण तिथे व्हिजन नाही आहे। जिथे व्हिजन नाही तिथे जनता नाही, जिथे व्हिजन आहे तिथे लोक आहेत।